मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या घरातील कुणी कोरोनाची लस घेतली आहे का? एक, दोन किंवा तीनही डोस? तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण 2026 मध्ये एक असा रिपोर्ट समोर आला आहे जो ऐकून लाखो लोकांची झोप उडाली आहे. कोरोना लस आणि हार्ट अटॅक यामध्ये काही संबंध आहे का? सरकारने अचानक दिलेल्या 5 गंभीर सूचना नेमक्या काय आहेत? आणि सर्वात महत्वाचं, लस घेतलेल्या लोकांनी आता नेमकं काय करायला हवं? चला सविस्तर समजून घेऊया. मंडळी, कोरोनाच्या काळात आपण सगळ्यांनी एक गोष्ट अनुभवली: भीती, अनिश्चितता आणि जीव वाचवण्याची धडपड. त्या काळात सरकारने एक मोठा निर्णय घेतला. प्रत्येकाने कोरोना लस घेणं आवश्यक करण्यात आलं. काही लोकांनी स्वतःहून पुढे येऊन लस घेतली, तर काहींनी मनावर दगड ठेवून. कारण मनात एकच प्रश्न होता: ही लस खरंच सुरक्षित आहे का? तर मित्रांनो, गेल्या काही वर्षांमध्ये एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात घेतली असेल: अचानक हार्ट अटॅक येण्याच्या घटना वाढल्या आहेत. अगदी फिट दिसणारे लोक, जिम करणारे, खेळणारे अचानक चालता चालता, बोलता बोलता जमिनीवर कोसळतात. हे दृश्य आता इतकं कॉमन झालं आहे की लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. आणि इथूनच एक मोठा प्रश्न उभा राहतो: या सगळ्याचा आणि कोरोना लसीचा काही संबंध आहे का? जेव्हा कोरोना लस आली तेव्हाच तिच्याबद्दल चर्चा सुरू झाली होती. कारण साधारणपणे कोणतीही लस तयार व्हायला 8 ते 10 वर्ष लागतात. काही वेळा 15 वर्ष सुद्धा लागतात. पण या काळात प्राण्यांवर चाचण्या, माणसांवर टप्प्याटप्प्याने टेस्टिंग, साईड इफेक्ट्सचा अभ्यास, हे सगळं केलं जातं. पण कोरोना लस ही अवघ्या 1 वर्षात तयार झाली. कारण परिस्थितीच तशी होती. रोज हजारो मृत्यू, लाखो लोक संक्रमित. जगाला तात्काळ उपाय हवा होता. भारतामध्ये मुख्यतः 2 लसी वापरल्या गेल्या: कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन. या दोन्ही लसींनी कोट्यावधी लोकांचे जीव वाचवले. हे सत्य नाकारता येत नाही. पण वेगाने तयार झाल्यामुळे भविष्यात काय परिणाम होतील, हा प्रश्न मात्र कायम राहिला. आता सगळ्यात मोठा मुद्दा: हार्ट अटॅक का वाढले? लोकांच्या मनात काही शंका निर्माण झाल्या. लस घेतल्यामुळे रक्तात बदल झाला का? शरीरात सूज वाढली का? रक्ताच्या गुठळ्या तयार होत आहेत का? विशेषतः ज्यांनी 2 किंवा 3 डोस घेतले त्यांच्यामध्ये जास्त धोका आहे का? हा प्रश्न करोडो लोक विचारत आहेत. काही लोकांनी असे अनुभव सांगितले: सतत थकवा, अंगदुखी, लक्ष न लागणं म्हणजे ब्रेन फॉग, श्वास घ्यायला त्रास. काही महिलांनी पिरियड्स मध्ये बदल झाल्याची तक्रार केली. एका सर्व्हेनुसार सुमारे 8% लोकांना काही ना काही त्रास जाणवला. पण हे कायमस्वरूपी होते का की तात्पुरते? हा महत्वाचा मुद्दा आहे. विज्ञानानुसार पहिला डोस शरीराला ओळख करून देतो. दुसरा डोस शरीराची प्रतिक्रिया वाढवतो. काही तज्ञांच्या मते ही तीव्र प्रतिक्रिया कधी कधी सूज निर्माण करू शकते आणि त्यामुळे हृदयावर ताण येऊ शकतो. याच दरम्यान बूस्टर डोस आला आणि सोशल मीडियावर अफवा पसरल्या: जास्त डोस म्हणजे जास्त धोका. जेव्हा लोकांमध्ये भीती वाढली तेव्हा आरोग्य विभाग, मोठ्या संस्था यांनी अभ्यास केला आणि निष्कर्ष काय? लसी सुरक्षित आहेत, साईड इफेक्ट्स अत्यंत कमी आहेत, बहुतेक त्रास तात्पुरते आहेत आणि सर्वात महत्वाचं, या लसींनी लाखो जीव वाचवले आहेत. जगभरात देखील काही चर्चा झाली. एका कंपनीने मान्य केलं की अत्यंत दुर्मिळ केसेसमध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. पण हे प्रमाण खूपच कमी आहे. लाखात 1 किंवा त्याहूनही कमी. आता सगळ्यात महत्वाचा भाग सुरू होतोय. कारण सरकार आणि आरोग्य तज्ञांनी दिलेल्या 5 गंभीर सूचना आणि त्याच्यासाठी आवश्यक काळजी हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, पहिली आणि सगळ्यात महत्वाची सूचना: शरीर देत असलेल्या सिग्नल्स कडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्हाला छातीत अचानक दुखणं, जोरात धडधड होणं, श्वास घ्यायला त्रास होणं, डाव्या हाताला मुंग्या येणं असं काही जाणवत असेल तर हे
काही नाही, थकवा असेल असं म्हणत बसू नका, कारण काही वेळा शरीर आधीच इशारा देतं. डॉक्टरांच्या मते लसीनंतर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती बदलली असू शकते. म्हणून अशा लक्षणांकडे गांभीर्यानं पाहणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरी आणि महत्वाची सूचना, व्यायाम करताना काळजी घ्या. आपण सगळ्यांनी बातम्यांमध्ये पाहिलं आहे, जिम मध्ये अचानक अटॅक येण्याच्या घटना. संशोधनानुसार ज्यांनी 2 किंवा 3 डोस घेतले आहेत त्यांनी अचानक जड व्यायाम सुरू करू नका. हेवी वेट लिफ्टिंग टाळावं, कारण एकदम ताण आल्यामुळे हृदयावर दबाव येऊ शकतो. त्याऐवजी हलका व्यायाम सुरू करा. हळूहळू इंटेन्सिटी वाढवा. तिसरी अत्यंत महत्वाची सूचना, स्वतःहून औषधं घेऊ नका. सध्या सोशल मीडियावर एक चर्चा सुरू आहे, लसीमुळे रक्त जाड होतं, ब्लड थिनर घ्या. पण डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं आहे, कोणतीही औषधं स्वतःहून घेणं धोकादायक आहे. जर तुम्हाला शंका असेल तर टेस्ट करा, जसं डिमर, पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काहीही करू नका. चौथी सूचना तुमच्या आहाराशी संबंधित आहे. संशोधनात एक गोष्ट समोर येते, शरीरात सूज म्हणजे इन्फ्लेमेशन वाढते का, त्यावर अजून अभ्यास सुरू आहे. पण सुरक्षित राहण्यासाठी तेलकट पदार्थ कमी करा, साखर कमी करा, जंक फूड टाळा. त्याऐवजी फळं, भाज्या, अँटीऑक्सिडंट्स असलेले पदार्थ हे खाणं सुरू करा, कारण हे हृदयासाठी फायदेशीर ठरू शकतं. पाचवी आणि खूप महत्वाची सूचना, मानसिक ताण कमी ठेवा. आजकाल मला लस घेतली आहे, काही होईल का, हा विचारच लोकांना जास्त त्रास देतोय. यामुळे ब्लड प्रेशर वाढतं, एनेक्सिटी वाढते. सरकारने स्पष्ट सांगितलं आहे, जास्त मृत्यू हे भीतीमुळे आणि ताणामुळे होतात. म्हणून शांत राहा, सकारात्मक विचार ठेवा. मित्रांनो, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, हार्ट अटॅक फक्त लसीमुळेच होतोय का? तज्ञांच्या मते नाही, काही इतर कारणं देखील असू शकतात. बदललेली जीवनशैली, जंक फूड, व्यायामाचा अभाव, ताणतणाव, पोस्ट कोविड परिणाम. म्हणजे सगळं ब्लेम फक्त लसीवर टाकणं योग्य नाही. आता प्रॅक्टिकल गोष्टी, जर तुम्ही लस घेतली असेल तर घाबरू नका, पण सतर्क राहा. नियमित चेकअप करा, बीपी, शुगर तपासा, ECG, हार्ट चेकअप करत राहा. शरीराचे सिग्नल इग्नोर करू नका. मित्रांनो, लस का दिली गेली? कोरोनापासून वाचवण्यासाठी, आणि तिने ते काम केलं. आज जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत ते फक्त लसीमुळेच नाहीत, तर एकूणच लाईफस्टाईल बदलल्यामुळे देखील आहेत. शेवटी एकच सांगावंसं वाटतं, अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावरच्या प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करू नका. तुमचं आरोग्य तुमच्याच हातात आहे. जर काही त्रास जाणवत असेल तर वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्या. आता मला एक गोष्ट नक्की सांगा, तुमच्या ओळखीमध्ये कुणाला लस घेतल्यानंतर काही बदल जाणवले आहेत का? किंवा तुम्हाला काय वाटतं, हार्ट अटॅकचं खरं कारण काय आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण तुमचं एक कमेंट कुणाच्या तरी जीवाला वाचवू शकतं. व्हिडिओ युजफुल जर वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि खबर लाईट चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे मिळतात अशाच महत्वाच्या आणि सत्य माहितीवर आधारित अपडेट्स. धन्यवाद.